वर्ष आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतात. काय वाटतं ह्यापूर्वीचं महामंडळ आणि नवीन आपलं जे महामंडळाची व्यक्ती झाली यांच्यामध्ये काय फरक वाटतो? कशा पद्धतीने यापूर्वी का हे काम होतं? 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापासून मी महाराष्ट्राच्या म्हणजे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कारभारात आहे. 2016मध्ये पहिल्यांदाच मी त्याच्यात असा भाग घेतला. त्याच्या आधी मी कलाकार म्हणूनच काम करत होते. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आहे आणि त्याच्याकडे म्हणजे बरेच कलाकारांचं काम होतं हे मी ऐकून होते आणि मी सभासद पण होते. पण एक सभासद असणं आणि प्रत्यक्ष तुम्ही कार्यकारिणीमध्ये असणं याच्यात फरक असतो. कारण तुम्हाला आतला जो कारभार चालतो कसा चालतो काय समस्या आहे हे तुम्हाला कळतं जास्त जवळून. तर गेल्या 10 वर्षात मी माझा हातभार लावलेला आहे. 2016पासून मी संलग्न आहे आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि आतासुद्धा देवाच्या कृपेने 2026मध्ये जी निवडणूक झाली त्यात निवडून आले. त्यामुळे पुढची 5 वर्ष तरी मला ही संधी मिळते आहे याचा मला आनंद आहे. एक कलाकार म्हणून आतापर्यंतचा जो माझा अनुभव आहे, कुठल्याही कलाकाराला कुठल्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. एक महिला म्हणून, एक कलाकार म्हणून हे इतक्या वर्षानंतरच्या अनुभवानंतर मला कळलं आहे. आणि जर त्या अनुभवाचा उपयोग मी अशा प्रकारे म्हणजे कलाकारांना मदत करण्यासाठी जर करून देईन तर त्याचा मला मी स्वतःला भाग्यवान समजते की मी आज कमिटीमध्ये आहे आणि मी ते प्रश्न मांडू शकते त्यांचे निदान. तर याचा मला आनंद आहे आणि ते मी करायचा प्रयत्न करेन. महिला कलाकारांसाठी काय त्यांना सगळ्या महिला कलाकारांसाठी मी असं सांगेन की ज्या विशेषतः मुली आहेत तरुण त्यांनी ऑडिशन्सना वगैरे जाताना आपले कोणीतरी जवळची मैत्रीण किंवा कोणतरी जवळची एक आपली व्यक्ती आई असेल, बहीण असेल, कुणीतरी कुटुंबातल्या व्यक्तीला घेऊन जावं ऑडिशन्सना. कारण महिलांना जरा जास्त जागरूक असणं या बाबतीत किंवा सतर्क असणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की इंडस्ट्रीमध्ये सगळे तुमचं शोषण करतात, पण काही जर वाईट अनुभव आला तर त्याला निदान तुम्ही तोंड देऊ शकता. एकटाच असल्यानंतर माणूस एकटा पडतो ना, त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन. आणि मला असं वाटतं की विशेषतः जे शूटिंगच्या जागा आहेत ती महिलांसाठी चांगल्या टॉयलेट फॅसिलिटीज वगैरे असल्या पाहिजे. कारण त्यांचा हायजीन जरा ते थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, काही प्रश्न जास्त असतात महिलांपुढे हायजीनला घेऊन त्या पुरुषांपेक्षा. तर मला असं वाटतं की आणि त्या कुठेही ओपन जागेत वगैरे कुठे जाऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी जास्त सोयी असणं फार आवश्यक आहे. हे मला सांगावं असं वाटतं निर्मात्यांना वगैरे. म्हणजे कळकळीची विनंती आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.